आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर सोमवारी आहे कृष्ण जन्माष्टमी। कृष्ण जन्माष्टमीचा हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, श्रीकृष्णाची सेवा करणं हे खूप शुभ मानलं जातं आणि प्रत्येक घरामध्ये श्रीकृष्णाची म्हणजेच भगवान विष्णूंची सेवाही केली जाते। श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचाच तो अवतार आहे। त्यामुळे बघा, आपल्याला कृष्ण जन्माष्टमी दिवशी कृष्णाची म्हणजेच भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करायची। बघा, काही वस्तू आपल्या घरामध्ये असणं हे खूप शुभ असतं आणि या वस्तू आपण आपल्या घरामध्ये आवर्जून या ठेवल्या पाहिजेत, आपल्या देवघरामध्ये त्या पूजल्या पाहिजेत। बऱ्याच वेळेला भरपूर साऱ्या अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं किंवा आपल्या घराची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही किंवा मुलाबाळांची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत आजारपण असतं, भांडण तंटे असतात। बघा, काही वस्तू जर आपण आपल्या देवघरामध्ये जर पूजल्या तर नक्कीच त्याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम आपल्या घरावरती होतो। त्यामुळे या काही वस्तू आहेत त्या नक्की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये त्याचं पूजन आवर्जून केलं पाहिजे। आपण त्या वस्तू बघणार आहोत। तर बघा, या वस्तूमध्ये कुठली वस्तू जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आवर्जून ती आणा आणि त्यांचं पूजन करा। घरामध्ये या वस्तू पूजन केल्याने किंवा देवघरामध्ये या ठेवल्याने त्यांचं पूजन केल्याने आपल्याला कशाचीच कमतरता आपल्या आयुष्यामध्ये भासत नाही। आपल्या सुखी जीवनासाठी, आनंदी जीवनासाठी, आपल्या घरामध्ये भरभराट येण्यासाठी या वस्तू आवर्जून तुम्ही देवघरामध्ये पूजायच्या आहेत आणि कृष्ण जन्माष्टमी दिवशी आवर्जून या वस्तू तुम्ही घरामध्ये आणा। बघा, अत्यंत शुभ अशा या वस्तू आहेत। तर मी तुम्हाला सांगते कुठली वस्तू आपल्याला कृष्ण जन्माष्टमी दिवशी आवर्जून आणायची आहे। शक्य असेल तर तुम्ही त्या आधी आणा आणि कृष्ण जन्माष्टमी दिवशी त्यांचं पूजन तुम्ही देवघरामध्ये आवर्जून करा। त्यातील पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती। कुठलंही असं घर नसेल की ज्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नाही। प्रत्येक घरामध्ये, प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच असते। पण काही कारणांमुळे तुमच्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर आवर्जून या कृष्ण जन्माष्टमी दिवशी तुम्ही पितळेची किंवा चांदीची बाळकृष्णाची मूर्ती ही घरी घेऊन या आणि विधिवत तिचं पूजन करून आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे। जरी तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी तुम्ही आवर्जून कृष्णाला पाण्याने, दुधाने अभिषेक करायचा आहे। हळदीच्या पाण्याने, हळदीच्या दुधाने तुम्ही आवर्जून कृष्णाला अभिषेक करा। त्याचबरोबर आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे कृष्णाला। आवर्जून या सेवा तुम्ही करा। बाकीच्या तुम्हाला कुठल्या सेवा जमल्या नाही तर एवढं तरी करा। हळदीच्या पाण्याने, हळदीच्या दुधाने अभिषेक करा आणि आपल्याला तुळशीपत्र आवर्जून कृष्णाला अर्पण करायचं आहे। श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि सर्वांना माहीत आहे तुळस ही हरिप्रिया, विष्णुप्रिया आहे। त्यामुळे बघा, कृष्ण जन्माष्टमी दिवशी आवर्जून तुळशीपत्र हे कृष्णाला अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। एक गोष्ट लक्षात घ्या, श्रीकृष्णाची मूर्ती घेत असताना त्या मूर्तीचे डोळे, हात, पाय, सगळे अवयव, कान व्यवस्थित पाहिजेत तरच ती मूर्ती घ्या। नाहीतर जर तुम्ही असं चेक केली नाही मूर्ती आणि जर तशी मूर्ती तुम्ही आणली आणि देवघरामध्ये तिचं पूजन केलं तर नक्कीच आपल्या घराला दोष लागू शकतात किंवा संतानप्राप्तीमध्ये अडचणी येऊ शकतात। त्यामुळे श्रीकृष्णाची मूर्ती घेत असताना ती व्यवस्थित चेक करून बघून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ती घ्या आणि देवघरामध्ये तिचं पूजन करा। त्याचबरोबर मूर्ती घेत असताना ती भरीव असावी, पोकळ मूर्ती घेऊ नका। भरीव मूर्तीचंच नेहमी आपल्याला देवघरामध्ये पूजन हे करायचं आहे। त्याचबरोबर पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे गाय वासराची मूर्ती। बघा, गाय वासराची मूर्ती ही प्रत्येक देवघरामध्ये असलीच पाहिजे। तुम्ही ती मातीची मूर्ती घ्या किंवा पितळेची घ्या छोटी, पण तुमच्याकडे जर गाय वासराची मूर्ती नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आवर्जून ही मूर्ती तुम्ही घ्या किंवा आधी तरी आणून ठेवा आणि कृष्ण जन्माष्टमी दिवशी आवर्जून देवघरामध्ये तिचं पूजन करा।
ज्या घरामध्ये अशा प्रकारे गाय वासराचं पूजन केलं जातं, देवघरामध्ये गाय वासराच्या मूर्तीचं पूजन होतं, त्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, त्याचबरोबर वात्सल्य हे सगळं काही असतं. त्या घरामध्ये भरभराट असते. त्यामुळे बघा, गाय वासराची मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे. गाय वासराची मूर्ती घरामध्ये असल्यामुळे, देवघरामध्ये तिचं पूजन केल्यामुळे घराला कुठल्याच प्रकारचे दोष लागत नाहीत, नजर दोष होत नाहीत. दोष असतील तर ते देखील नष्ट होतात. इतकी या गाय वासराच्या मूर्तीच्या पूजनाने आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढत असते. त्यामुळे बघा, तुम्ही छोटी मूर्ती घ्या, मोठी घ्या, मातीची घ्या, चांदीची घ्या किंवा पितळेची घ्या, पण आवर्जून एक तरी गाय वासराची मूर्ती ही आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. आणि कृष्ण जन्माष्टमी दिवशी अशी ही मूर्ती घेणं खूप शुभ समजलं जातं. आपल्या घरामध्ये फार सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे ही मूर्ती आवर्जून तुम्ही घ्या आणि तिचं पूजन तुमच्या देवघरामध्ये आवर्जून करायचं आहे. याशिवाय तुम्ही छोटी पितळेची मूर्ती घेऊन तुमच्या तुळशीमध्ये देखील ही गाय वासराची मूर्ती ठेवू शकता. देवघरामध्ये देखील तुम्ही तिचं पूजन करू शकता. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख. मोरपंख घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घराचं प्रत्येक वाईट दृष्टीपासून, वाईट नजरेपासून जर बचाव करायचा असेल तुम्हाला, तर घरामध्ये मोरपंख तुम्ही नक्की या कृष्ण जन्माष्टमी दिवशी आणा. विषम संख्येमध्ये हे मोरपीस तुम्ही आणू शकता. 1, 3, 5, 9 असे विषम संख्येमध्ये तुम्ही हे मोरपीस घरामध्ये आणा. प्रत्येक रूममध्ये जरी तुम्ही हा मोरपंख लावला तरी चालेल. पती पत्नींमध्ये वाद असतील, एकमेकांशी पटत नसेल, तर बेडरूममध्ये तुम्ही अशा प्रकारे हा मोरपंख लावू शकता. बघा, मोरपंख बेडरूममध्ये लावल्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो किंवा काही नात्यामध्ये प्रॉब्लेम असतील, अडचणी येत असतील तर त्या दूर होतात. त्याचबरोबर हे मोरपंख जे आहे ते तुम्ही देवघरामध्ये देखील आवर्जून लावायचं आहे. आपल्या देवघरामध्ये असा मोरपंख लावल्यामुळे आपल्या घराचं संरक्षण होतं, आपल्या घराला संरक्षण कवच निर्माण होतं. त्यामुळे बघा, असा हा मोरपंख तुम्ही प्रत्येक रूममध्ये लावू शकता. तुमच्याकडे कितीही आधीचे मोरपंख असतील तरी देखील या कृष्ण जन्माष्टमीला आवर्जून एक तरी मोरपंख तुम्ही घरामध्ये आणायचा आहे. कृष्ण जन्माष्टमी दिवशी अशा प्रकारे मोरपंख घरात आणणं अतिशय शुभ फळ देणारा असतो. आपल्या घराची प्रगती व्हावी, कुटुंबाची प्रगती व्हावी, पतीची, मुलांची प्रगती व्हावी, यासाठी आवर्जून मोरपंख हा कृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला आणायचाच आहे. तर बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमचे पैसे मिळत नसतील, तुम्ही एखाद्याला पैसे दिलेले आहेत, ते तुम्हाला मिळत नाही आहेत, तर तुम्ही मोरपंखासमोर अगरबत्ती दाखवून, म्हणजेच अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे उसने दिलेत आणि तिच्याकडून तुम्हाला पुन्हा पाहिजेत पैसे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे. बघा, या उपायामुळे तुमचे अडकलेले पैसे असतील एखाद्या व्यक्तीकडे, तर ते देखील तुम्हाला मिळू शकतात. असा हा मोरपंखाचा उपाय आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे मोरपंख आणायचं आहे, त्याचं देखील आपल्याला असं पूजन करायचं आहे. फक्त तुम्हाला अगरबत्ती किंवा धूप हा ओवाळायचा आहे. याशिवाय तुम्ही घरामध्ये बासरे आणू शकता. तुम्ही चांदीची बासरे आणू शकता आणि तिथे श्रीकृष्णाच्या मूर्तीपाशी ते ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला बघा, गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून जन्माष्टमी दिवशी, कृष्ण जन्माष्टमी दिवशी देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे गाईचं तूप देखील तुम्ही आणून ठेवा आणि गाईच्या तुपाचाच दिवा तुम्ही कृष्ण जन्माष्टमी दिवशी तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. याचबरोबर तुम्हाला जर नवीन तुळस लावायची असेल तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमी दिवशी आवर्जून नवीन तुळस ही लावू शकता किंवा तुळशीचं रोप हे लावू शकता. तर बघा, या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला देवघरामध्ये ज्यांचं पूजन करायचं आहे, त्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत. बघा, या वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, आपल्या घरादाराची प्रगती होते, आपल्या पतीची, मुलाबाळांची प्रगती होते आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यास
मदत होते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागण्यात मदत होते. त्यामुळे बघा, याच्यातील या ज्या मी सांगितलेल्या वस्तू आहेत त्या आवर्जून आणा. बाकीच्या वस्तू तुमच्याकडे असतील तर एक मोरपंख तरी तुम्ही आवर्जून कृष्ण जन्माष्टमी दिवशी आणायचा आहे आणि त्या मोरपंखाचं पूजन तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि या ज्या काही वस्तू आहेत त्या काय आणायच्यात वस्तू कृष्ण जन्माष्टमी दिवशी, कोणत्या वस्तूंचं पूजन करायचं आहे हे सर्वांना कळेल. ज्यांना माहिती नाही आहे या गोष्टींची त्यांना देखील ही माहिती कळेल. नक्कीच त्यांना देखील त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होईल आणि आपला व्हिडिओ हा युजफुल ठरेल.